उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधामध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क कोर्टामध्ये लाचखोरीचा आरोप ठेवण्यात आलेला आहे। कंत्राट मिळवण्यासाठी 2000 कोटींची लाच दिल्याचा न्यूयॉर्क कोर्टामध्ये दोषारोप सादर करण्यात आलेला आहे। सौर ऊर्जेसंदर्भातील कंत्राट मिळवण्यासाठी 2000 कोटींची लाच दिल्याचा आरोप देखील अदानी यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। सौर ऊर्जेचं कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 2000 कोटींची लाच दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। गौतम अदानी यांच्यासह पुतण्या सागर अदानीसह 7 जणांविरोधात हा लाचखोरीचा ठपका ठेवण्यात आला आहे। दरम्यान अदानी यांच्यावरती कोणता ठपका ठेवण्यात आलेला आहे ते देखील आपण पाहूयात। अदानींविरोधात अमेरिकेच्या न्यूयॉर्क कोर्टामध्ये लाचखोरीचा आरोप करण्यात आलेला आहे। कंत्राट मिळवण्यासाठी 2236 कोटींची लाच दिल्याचा आरोप अदानींवरती ठेवण्यात आला आहे। न्यूयॉर्क कोर्टामध्ये अदानींविरोधात दोषारोप पत्र देखील सादर करण्यात आलेलं आहे। सौर ऊर्जेचं कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना ही लाच दिल्याचा आरोप केला गेला आहे। पुतण्या सागर अदानीसह इतर 7 जणांविरोधात देखील लाचखोरीचा ठपका ठेवण्यात आला आहे। दरम्यान गौतम अदानींना अटक होणार का अशा प्रकारचा सवाल या आरोपांनंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना केलेला आहे। अदानींना अटक करा आणि त्यांची चौकशी करा अशा प्रकारची मागणी देखील राहुल गांधी यांनी केलेली आहे। अदानींच्या चौकशीमध्ये खुद्द मोदींचं देखील नाव येईल अशा प्रकारचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे। आजच अडाणीवरती अमेरिकेत वॉरंट निघालेले आहे। आम्ही जे म्हणतोय ना, ट्रम्प सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे। $250 मिलियन करप्शन लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला टेंडर्स मिळवण्यासाठी। गौतम अडाणीनं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्याशी संगनमत करून भ्रष्टाचार करून ही सगळ्या जागा आणि टेंडर्स बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू या सगळ्या विषयावर, म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा टाकले। नरेंद्र मोदी जी ने एक नारा दिया, एक है तो सेफ है। इंडिया में अदानी जी और मोदी एक हैं तो सेफ है। चीफ मिनिस्टर 10-15 करोड़ के लिए अंदर चले जाते हैं और अदानी जी 2000 करोड़ रुपए का स्कैम करते हैं और वो बाहर घूम रहे हैं। कारण है कि प्रधानमंत्री उनको प्रोटेक्ट कर रहे हैं। अदानी को बचा रहे हैं, राहुल गांधी रोज बोलते हैं, उसमें कौन सी बात। दरम्यान अदानींवरील या आरोपांनंतर भाजप नेते अमित मालवीय यांनी काय एक्सपोज केली आहे ती देखील आपण पाहूयात। कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी आधी वाचणं गरजेचं आहे। हे सगळे आरोप आहेत आणि आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कुणी दोषी ठरत नाही। करारानुसार अमेरिका आणि भारतीय कंपन्यांनी सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला 12 GW वीज पुरवठ्यासाठी मान्यता दिलेली आहे। त्यासाठी अदानी ग्रीन एनर्जी आणि अमेरिकेतील अझूर पॉवर कंपनीनं भागीदारी केलेली आहे। मात्र ही वीज महागडी असल्यानं राज्य वीज कंपन्यांनी ती खरेदी करण्यास नकार दिलेला आहे। त्यामुळे जुलै 2021 आणि फेब्रुवारी 2022 मध्ये अदानींच्या कंपनीला विविध राज्य सरकारांना तब्बल $265 मिलियन द्यावे लागलेले आहेत। त्यापैकी बहुतेक राज्य विरोधी पक्षांची सरकार आहेत। यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी काँग्रेसनं स्वतःकडे आणि मित्रपक्षांकडे पाहायला हवं अशा प्रकारचं एक्सपोस्ट ही भाजपच्या नेत्यांनी केलेली आहे। अदानींवरील लाचखोरीच्या आरोपांनंतर शेअर बाजारामध्ये देखील याचे मोठे परिणाम आज पाहायला मिळाले। सेन्सेक्स 777 अंकांनी आज घसरलेलं होतं, तर निफ्टी 240 अंकांनी गडगडलेलं होतं। अदानींच्या ऊर्जेसंदर्भातल्या समभागांना देखील सर्वाधिक फटका आज बसलेला आहे। अदानी एनर्जी, अदानी ग्रीन सारख्या शेअरमध्ये 18% अधिकची घसरण आज पाहायला मिळाली। अदानी पॉवरच्या शेअरमध्ये देखील जवळपास 13% घसरण आज शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळाली।